आणि आता एक महत्त्वाची बातमी, नाशिकसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंचं नाव हे जवळपास निश्चित झालंय। आज संध्याकाळपर्यंत गोडसेच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। नाशिकसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चित झालंय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर संध्याकाळपर्यंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक अपडेट? गेल्या काही दिवसांपासून हेमंत गोडसे यांच्या नावाबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता। महायुतीकडनं हेमंत गोडसे यांचं नाव आल्यानंतर सुरुवातीला भाजपकडनं त्यांना विरोध करण्यात आला होता। त्याच्यानंतर छगन भुजबळ असतील, माणिकराव कोकाटे असतील, राहुल ढिकले असतील, यासह अनेक नावांचा विचार जो आहे तो महायुतीच्या वतीनं करण्यात आला होता। आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला आज उमेदवार घोषित करायचा आहे त्यावेळेला हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आज दुपारनंतर कदाचित अधिकृत घोषणा हेमंत गोडसे यांच्या नावाची होऊ शकते आणि त्यामुळे गेल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल। त्यांचा फॉर्म भरायला स्वतः माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे स्वतः हजर राहणार आहेत आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये उभटा गटाविरुद्ध लढाईचं सुरुवात ही उद्यापासून होते। नावाचा इतका सस्पेन्स का? नावाचा सस्पेन्स नाही, नावांचा घोषणा करण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्र्याला असल्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा हे मुख्यमंत्री साहेब करतील। पण बऱ्याच शेवट म्हणजे खूप बरे अवधीपर्यंत हे ताणल्या गेलं, नक्की काय वाद होता? शांतिगिरी महाराजांचंही नाव चर्चेत होतं। नाही, अनेक पक्षांना जसं राष्ट्रवादीला वाटत होतं की जागा आमच्याकडे असावी, भाजपच्या काही आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ही जागा आपल्याकडे घ्यावी यासाठी आग्रह होता आणि मग अशा पक्षाच्या या सर्वांचं जे काही मत होतं ते जाणून घेऊन पुन्हा त्याच्यावर चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांनी चर्चा करून हा एक निर्णय घेतला आहे। मला वाटतं हा सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय असल्यामुळं महायुतीला आणखीन बळकटी येईल आणि सर्वच कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार करतील। भुजबळ बरेच नाराज होते, तुम्ही लोकांनी समजूत काढली, आज बावनकुळे सुद्धा गेले, त्यांनी भुजबळांची समजूत काढली, फटका बसेल अशी भीती होती? नाही, भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत आणि त्यांना समजवणं हा काही त्याचा उद्देश नव्हता। त्यांना आम्ही आमचं मत व्यक्त केलं त्यांच्यासमोर आणि त्यांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून हे मान्य केलेलं आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्याचं काम हे माझं आहे असं स्पष्ट केल्यानंतर आता वादविवाद असण्याचं काही कारणच नाही। पालघरची जागा जी होती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले की आता ती जागा ते लढवणार। कदाचित त्यांच्या चर्चेमध्ये ती जागा जर त्यांनी मागितली असेल किंवा शिंदे साहेबांनी दिली असेल याबद्दलची कल्पना नाही। जर दिली असेल तर निश्चितच आम्ही पण त्या जागेला त्यांना मदत करणार। चंद्रकांत खैरे तुमच्याबद्दल म्हणाले की संजय शिरसाट यांना फार मस्ती चढलेली आहे, पैशाच्या जोरावरती ते दादागिरी करतात, एक खात्यावर मजल्यावरती कसे केलेत मला माहिती, त्यांची सगळी लफडी मी बाहेर काढणार। मला काय चढलंय किंवा मला कशाची गुर्मी आहे यापेक्षा त्याची चौकशी केली पाहिजे। जे काही आहे ते सर्व समोर आहे, उघड आहे, कोणी त्याच्याबद्दलची चौकशी करावी, मग त्या चौकशीला मी समोर जायला तयार आहे। परंतु आपण जे बेताल वक्तव्य करतायत, कालचा जर तो व्हिडिओ पाहिला तर पुन्हा पुन्हा सांगावसं वाटतं की तुम्ही अशा प्रकारचं तुमचं हिंदुत्व कुठं गहाण टाकलंय, कुणाच्या चरणी लीन केलंय हे आपल्याला दिसून येतं। मला आमचा द्वेष मुसलमान समाजाविरुद्ध नव्हता, परंतु त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी जे काही सांगितलंय की नमाज पडल्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर बसलेल्या लोकांच्या समोर फू केलं तर रोग बरे होतात, हा चमत्कार जो आहे तो आम्हाला भावलेला नाही। अरे ते शिवसेना प्रमुख होते, ज्या शिवसेना प्रमुखाला हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं संबोधलं जायचं, ते हिंदू हृदय सम्राट हा शब्द सुद्धा याने काढला, आता वंदनीय केलं त्याला। भारताच्या सैन्यामधले सैनिक सुद्धा जे सीमेवर लढत आहेत ते सुद्धा म्हणायचं की आमच्या देशामध्ये असा एक व्यक्ती आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्याला पाकिस्तान सुद्धा घाबरतंय।
परंतु त्या हिंदुत्वाचा आज यांनी अक्षरशः लिलाव केलेला आहे. मग ते राहुल गांधीची सभा असो का आता इतर सभा असो, आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो हे वाक्य त्या उबाठा गटातून निघलेलं आहे आणि त्याचंच अनुकरण ह्या खैरेसारखे अनेक लोक करायला लागलेले आहेत. म्हणून आता हिंदुत्व नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार राहिलेला नाही. अजित उद्धव ठाकरे आज हुतात्मा स्मारकाला जाऊन अभिवादन केले आणि तिथे म्हणाले की जे महाराष्ट्र लुटत आहेत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतात, त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान जिद्द काय असते हे त्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारांना दाखवून देऊ. राजकीय तोडगा